आजचा पूर्ण दिवस आमचा खाण्यातच निघून गेला. ते काय ते तुम्हाला पुढे सांगते. त्याच्या अगोदर सकाळची छान अशी सुरुवात देवपूजेपासून झालेली होती. त्याच्यानंतर ना मग जे काय असेल ते पोटोबा करायचं चाललं होतं. रात्रीच्या 2 भाकरी शिल्लक राहिलेल्या होत्या. म्हटलं फेकण्यापेक्षा ना याचा काहीतरी नाश्ता करून खाऊयात. तो नाश्ता करून घेतला आणि दुपारच्या वेळेला पण मग सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. पण मला चपाती खाण्यापेक्षा ना भाकरीच खायला आवडायला लागली का काय माहिती. जेवण करून घेतलं, त्या दोघांना पण ताट करून दिलं आणि त्याच्यानंतर निवांत जे काही काम असतं ना ते शेंगा फोडायचं, भाज्या नीट करायचं, लसूण सोलायचं, जे काही होतं ना ते सगळं एका जागीच घेतलेलं होतं आणि ते सगळे मग तयारी करून ठेवली. त्याच्यानंतर तरी 2-3 दिवस झालं पिझ्झा करत होता. म्हणून म्हटलं जसा होईल तसं ना आपण घरीच ट्राय करूया. गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं नमक, साखर टाकली, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकली, दही टाकलं आणि पाणी टाकून छान असं कणिक जसं चपातीला मळतो ना तसं मळून घेतलं. थोडा वेळ झाकून ठेवलं. त्याच्यानंतर मग चपाती जसं लाटतो तशी पळपट्यावरती लाटून घेतली आणि चम्मचने एक नाही छोटे छोटे ते छेद करून घेतले, म्हणजे चपाती फुगवणी. त्यासाठी इथं मी कढई ठेवली, त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं, ते माझ्याकडून स्किप झालं आणि ते मग दोन्ही साईडने एक हलकं हलकंसं भाजून घेतलं आणि त्याच्यावरती मग मायोनीज टाकलं, थोडंसं शेजवान चटणी टाकली, टॅमॅटो सॉस टाकलं आणि लाल तिखट थोडंसं एक भुरभुरलं. त्याच्यानंतर मग चीज टाकून घेतलं, शिमला मिरची, कांदा, टॅमॅटो थोडे थोडे टाकलं. परत वरतून एकदा चीज टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चिली फ्लेक्स टाकली, ऑरेगॅनो टाकलं. झाकून ना 10 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं. तर एकदम छान असं झालेलं. आणि दुसरा बनवला ना तो माझ्याकडून ना गॅस बंद करायचा राहून गेला, तो थोडासा लालसर झालेला होता. तर तनिष आल्यानंतर ना त्याचं व्हिडिओ काढायचं माझ्याकडून लक्षातच गेलेलं. तर ते एकदम छान झालेलं होतं, चवीला पण एक नाही तो माझ्याकडनं थोडासा स्किप झाला. संध्याकाळच्या वेळेला मस्त अशी अंडाकरी बनवलेली होती. तर ते जेवण वगैरे करून घेतलं आणि व्हिडिओचा शेवट असा जेवण केल्यानंतर केला. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.